नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 ते 12 नगरसेवकांवर शिंदेंच्या शिवसेनेचा गळ। महापालिकेच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची चर्चा आहे। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचं आमिष दिल्याची चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी हालचालींना वेग आलाय। ऑपरेशन टायगरचा पुढचा पाठ नाशिकमध्ये आहे। नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। नाशिकमध्ये 10 ते 12 नगरसेवक आता शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता आहे। ऑपरेशन टायगरचा पुढचा पार्ट नाशिकमध्ये होणार अशी चर्चा। नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। ऑपरेशन टायगरचा पुढचा पार्ट नाशिकमध्ये होणार। 10 ते 12 नगरसेवक आता शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। वरिष्ठ नेत्यांसोबत या संदर्भात बैठका झाल्याची सुद्धा माहिती मिळते। नाशिक महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये येऊ पाहत आहेत। ही सत्य नाकारता येणार नाही आणि याची प्रचिती काही दिवसातच आपल्याला येईल। असं आहे की ह्या ऑपरेशन टायगर 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 हे रोजच तुमचं चालू आहे आणि त्यांचंही चालू आहे, लोकांचं चालू आहे। तुमचं याचा अर्थ हे रोज नवीन बातम्या टायगरच्या येत आहेत। याचा अर्थ टायगर इकडे आहेत, कुत्रे तिकडे आहेत। शिंदेंच्या नेतृत्वावर शिवसैनिकांना विश्वास आहे। विधान परिषद निवडणुकीच्या वेळी अनेक पक्षातील नगरसेवकांची चर्चा। उदय सामंत, दादा भुसेंकडून नगरसेवकांशी चर्चा झाल्याची माहिती। ऑपरेशन टायगरवर शिवसेनेचे उपनेते बोरस यांनी हे वक्तव्य केलं। दिल्लीतील ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन टायगरचा पुढचा पार्ट हा नाशिकमध्ये रंगणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपल्यासोबत उपनेते अजय बोरस आहे। दादा, काय सांगणार? खरं तर ऑपरेशन टायगर हे नाशिकमध्ये होणार आहे का? मला वाटतं हे काय ऑपरेशन टायगर नाही, दिस इज अट्रॅक्शन टुवर्ड्स टायगर आहे की वाघाकडे प्रत्येकजण जसा आकर्षित होतो त्याच पद्धतीचं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं ज्या पद्धतीनं काम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं एक वलय आपण बघतोय, त्यांच्या कामाची पद्धत बघतोय, त्यांची सामान्य माणसाची असलेली नाळ आपण बघतोय। त्यामुळे शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, प्रत्येक जण हे शिवसेनेत माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक आहे। त्यामुळे असं काही वेगळं ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही। हे एकनाथ शिंदे साहेब हे व्यक्तिमत्वच असं आहे की ते चुंबकीय आहे। प्रत्येकाला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर काम करावं आणि आपल्याला ते दिसेल। मला असं वाटतं याच्यावर माननीय आमचे नेतेच जास्त बोलू शकतील, मी सांगणं योग्य होणार नाही। पण मी एक निश्चितपणे सांगू शकतो, ठाकरेच काय अनेक पक्षातील मोठमोठे पदाधिकारी, नेते हे आमच्या संपर्कात आहेत, आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि प्रत्येकाला त्याचं कारण एकच आहे। त्याचं कारण हा निधी नाही आहे, त्याचं कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।